नमस्ते. या ठिकाणी आज आपण एका नवीन टॉपिकला सुरुवात करणार आहोत, जो तुमच्या 10वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये आहे. तर 10वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये इंट्रोडक्शन टू द मायक्रोबायोलॉजी हा एक थोडासा विद्यार्थ्यांना अवघड वाटणारा, कारण की त्याच्यामध्ये जी असणारी मायक्रोऑर्गॅनिझमची जी नावं आहेत ती जरा थोडीशी लक्षात ठेवण्यासाठी क्रिटिकल आहेत, जरा समजण्यास अवघड जातात. परंतु धडा तसा विचार करायला गेला तर सोपा आहे. जनरल लाईफमधला धडा आहे. तो जर व्यवस्थितपणे समजला, आपल्या त्याच्या प्रोसेस जर आपल्या समजल्या, तर त्याच्यावरचे मार्क तुम्हाला मिळायला काहीच अवघड जात नाही. तर आपण हाच टॉपिक जो आहे तो गेल्या वर्षी थोडासा स्टार्टअप केलेला आहे. नवीला होता आपल्याला हार्मफुल बॅक्टेरिया आणि युजफुल बॅक्टेरिया. तर युजफुल बॅक्टेरियामध्ये लास्ट इयरला आपण पाहिलंय की लॅक्टोबॅसिलस, त्याच्यानंतर सेकंड होता सॅक्रोमायसिस सेरेबेसी आणि रायझोबियम. हे 3 बॅक्टेरिया आपण गेल्या वर्षी पाहिलेले आहेत. लॅक्टोबॅसिलस जो आहे त्याची नावं पहा या ठिकाणी, 3 बॅक्टेरियाची नावं जी गेल्या वर्षी होती आपल्याला. लॅक्टोबॅसिलाय, त्याच्यानंतर दुसरा होता सॅक्रोमायसिस सेरेबेसी, सॅक्रोमायसिस सेरेबेसी. तिसरा आहे रायझोबियम, रायझोबियम. हे तुम्हाला गेल्या वर्षी 3 बॅक्टेरिया पाहिलेले आहेत आपण. लॅक्टोबॅसिलाय जो आहे तो दुधामधील लॅक्टोज शुगरचं रूपांतर हे लॅक्टिक ऍसिड मध्ये करतं, आणि लॅक्टिक ऍसिड तयार झाल्यामुळं त्याचं रूपांतर परत कशामध्ये झालं, यगर्टमध्ये झालं. हे आपण पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर सॅक्रोमायसिस सेरेबेसी. सॅक्रोमायसिस सेरेबेसीचं काय काम आहे, फर्मेंटेशनची प्रोसेस करणं ऍक्च्युअल. तर फर्मेंटेशनची प्रोसेस काय आहे, जो त्या फ्लोअर मधला त्याचे व्हीट फ्लोअर आहे, गव्हाचं पीठ आहे, त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेटचं रूपांतर कशामध्ये करायचं, ऍसिड्स आणि अल्कोहोलमध्ये होतं. अँड दॅट प्रोसेस इज कॉल्ड ॲज अ फर्मेंटेशन. हे आपण गेल्या वर्षी पाहिलेलं आहे. आणि त्याचा वापर पुढे काय झाला, ब्रेड तयार करण्यासाठी आपण हे सॅक्रोमायसिस सेरेबेसी वापरले. लास्ट आपण पाहिले रायझोबियम. रायझोबियम जो आहे तो सिम्बायोटिक टाईपचं न्यूट्रिशन दाखवतो. कुठल्या टाईपचं, सिम्बायोटिक. सिम्बायोटिक म्हणजे 3 टाईपचे न्यूट्रिशन असतात, ॲटोट्रॉपिक, हेटेरोट्रॉपिक आणि सिम्बायोटिक. ॲटोट्रॉपिक म्हणजे स्वतःचं अन्न तयार करतात त्याला आपण ॲटोट्रॉपिक म्हणतो. जे दुसऱ्यावर डिपेंड असतात त्याला काय म्हणायचं, हेटेरोट्रॉपिक. आणि सिम्बायोटिक म्हणजे दोघांनाही एकमेकाची गरज आहे. तसं हे रायझोबियम आहे. तो रायझोबियम जो असतो, लेग्युमिनस प्लांट्स जे रूट नूडल्स असतात झाडावरती, तर त्या रूट नूडल्समध्ये हे बॅक्टेरिया असतात. ते बॅक्टेरिया काय करतात, हवेतला जो नायट्रोजन आहे तो डायरेक्ट झाडं घेऊ शकत नाहीत. प्लांट्स जे आहेत ते डायरेक्ट नायट्रोजन घेऊ शकत नाहीत. तर हा बॅक्टेरिया काय करतो, तो जो हवेतला नायट्रोजन आहे त्याचं ॲब्झॉर्ब करतो आणि त्याचं रूपांतर नायट्रेट किंवा नायट्रोजनस कंपाऊंडमध्ये करून तो झाडाला प्रोव्हाइड करतो आणि झाडांची वाढ होते. हे सगळं आपण लास्ट इयरला पाहिलेलं आहे. आता त्याच्याच पुढला ॲडव्हान्स जो पार्ट आहे यावर्षी, जो वेगवेगळे प्रोडक्ट्स कसे तयार करतात त्याची माहिती आपल्याला पाहायचं आहे. तर सुरुवातीला तुम्हाला पाहायचं आहे की चीज प्रोडक्शन कसं होतं. चीज हा शब्द आपण बऱ्याच जणांना माहित आहे. चीज आपण डेली लाईफ मध्ये बऱ्याच ठिकाणी वापरतो. तर आपल्याला पहिला पॉइंट आहे चीज प्रोडक्शन. आजचा 10वीच्या पाठ्यपुस्तकातील फर्स्ट पॉइंट आहे चीज प्रोडक्शन. धड्याचं नाव आहे इंट्रोडक्शन टू द मायक्रोबायोलॉजी. चीज प्रोडक्शन करत असताना फर्स्ट पॉइंट आहे फॉर द प्रोडक्शन ऑफ चीज. फॉर प्रोडक्शन ऑफ चीज, प्रोडक्शन ऑफ चीज most abundantly cow milk is used. कुठलं मिल्क वापरतो आपण, काऊ मिल्क. लक्षात ठेवा, तुम्हाला फिल इन द ब्लँक्सला सुद्धा विचारतात. चीज प्रोडक्शनसाठी सगळ्यात जास्त कोणतं दूध वापरतात, कसं दूध वापरतात, काऊ मिल्क इज युज्ड. समजलं काय, काऊ मिल्क इज युज्ड. देन देर आर सम प्रोसेस किंवा ऑपरेशन टेक्स प्लेस विथ दॅट मिल्क. त्याच्यावरती काही प्रक्रिया केल्या जातात, जसं की त्याला हिटिंग करणं, बॉइलिंग करणं, पॉश्चरायझेशन करणं. आफ्टर सम ऑपरेशन्स. सेकंड पॉइंट आहे सम कलर्स. त्याच्यामध्ये काय मिक्स करतात, सम कलर्स अँड बॅक्टेरिया. सम कलर्स अँड बॅक्टेरिया आर ॲडेड. मग त्याच्यामध्ये काय करतात, काही ऑपरेशन झाल्यानंतर त्याच्यामध्ये काही कलर्स आणि काही बॅक्टेरिया ऍड करतात. ते बॅक्टेरियाची नावं लक्षात ठेवा. तर नावं लक्षात ठेवण्यासाठी आपण जनरली एसटी हा शब्द वापरतो. एसटी आपल्याला माहिती आहे, एसटी म्हणजे स्टेट ट्रान्सपोर्ट. एसटी मध्ये बसून चाललो, त्या एसटी वरून हे लक्षात ठेवा. स्ट्रेप्टोकोकस थर्मोफिलस पहिल्या बॅक्टेरियाचं नाव आहे. स्ट्रेप्टोकोकस थर्मोफिलस.
स्ट्रेप्टोकोकस थर्मोफिलस. दुसरा आहे लॅक्टोबॅसिलस लॅक्टिस, लॅक्टोबॅसिलस लॅक्टिस. आणि तिसरा आहे लॅक्टोबॅसिलस क्रेमोरिस, लॅक्टोबॅसिलस क्रेमोरिस. हे त्याची 3 नावं आहेत, लक्षात ठेवा. हे 3 बॅक्टेरिया आपण काय करतो, त्या काऊ मिल्क मध्ये ऍड केले. आता काऊ मिल्क मध्ये ज्यावेळेस ऍड करतो त्यावेळेस त्याच्यामुळे काय होतं, इट इम्पार्ट्स सुअरनेस. त्याच्यामुळे काय झालं, त्यात ते चीज आहे किंवा जे चीज तयार होणार आहे त्याला सुअरनेस येतं, आंबूसपणा येतो. आपल्याला माहिती आहे चीज हे आंबूस लागतं, तर ते कशामुळे लागतं, तर ह्या 3 बॅक्टेरिया ऍड केल्यामुळे इट इम्पार्ट द सुअरनेस टू दॅट चीज. तिसरा पॉइंट आहे अल्सो ह्याच्यामध्ये अल्सो फे मीन्स काय, वॉटर. फे मीन्स काय, वॉटर इज रिमूव्ड. त्याच्यामध्ये काय करतो आपण, वॉटर काय करतो, रिमूव्ह करतो. त्याचे चीज मध्ये एक्स्ट्रा वॉटर जे आहे त्याला वे असं म्हणतात. ते वॉटर काय करतो आपण, रिमूव्ह करतो. आणि त्याच्यामुळं हे काय इम्पार्ट करतं, इट इम्पार्ट्स डेन्स टेक्स्चर. त्याला कसलं टेक्स्चर मिळतं, डेन्स टेक्स्चर. म्हणजे ज्यावेळेस आपण फे किंवा वॉटर रिमूव्ह करतो त्यावेळेस त्या चीजला काय येतं, घट्टपणा येतो, डेन्स स्ट्रक्चर होतं. तिसरा पॉइंट आहे ह्याच्यामध्ये एन्झाईम रेनेट. आणखी त्यामध्ये काय मिक्स करतात बघा, कुठले एन्झाईम मिक्स करतात, रेनेट. फ्रॉम कुठून आलेलं आहे, फ्रॉम एलिमेंटरी कॅनॉल ऑफ ॲनिमल्स. मग हे प्राण्याच्या आतड्यामधून हे रेनेट नावाचे एन्झाईम्स काढायचे आणि त्याचा वापर चीज मध्ये करायचे. मग ट्रॅडिशनली याचा वापर करायचे. कधी वापर करायचे, पूर्वी. मग ह्याच्यामध्ये व्हेजिटेरियन लोकांचं काय, तर व्हेजिटेरियन लोकांसाठी मग शास्त्रज्ञांनी ह्याच्यामध्ये बरेच बदल केले आणि ह्या रेनेट एन्झाईमच्या ऐवजी प्रोटीएज, कुठले एन्झाईम वापरले, एन्झाईम प्रोटीएज फ्रॉम फंगाय. कशापासून तयार केलेलं आहे, फंगायपासून तयार झालेलं एन्झाईम प्रोटीएज वापरलं. अँड इट इज युज्ड फॉर व्हेजिटेरियन चीज. अशा प्रकारे हे 2 प्रकारचं चीज तयार झालं. एक रेनेट नावाचं चीज आणि एक दुसरं अलीकडे जे वापरतोय आपण व्हेजिटेरियन चीज मध्ये, तर प्रोटीएज नावाचं एन्झाईम त्याच्यामध्ये मिक्स केलं. हे 3 पॉइंट्स तुम्हाला लिहावे लागणार आहेत आणि मग तुम्हाला याचे मार्क्स मिळणार आहेत. असं व्यवस्थितपणे समजून घ्या. परत एकदा, चीज प्रोडक्शन. फॉर प्रोडक्शन ऑफ चीज मोस्ट अबंडंटली काऊ मिल्क इज युज्ड. देन देर आर सम ऑपरेशन्स आर कॅरिड आउट ऑन दॅट मिल्क. सेकंड पॉइंट आहे सम कलर्स अँड बॅक्टेरिया आर ॲडेड इन दॅट मिल्क. दिस बॅक्टेरिया आर द फर्स्ट वन इज एस टी वरून लक्षात ठेवा, स्ट्रेप्टोकोकस थर्मोफिलस. सेकंड आहे लॅक्टोबॅसिलस लॅक्टिस आणि थर्ड आहे लॅक्टोबॅसिलस क्रेमोरिस. दिस बॅक्टेरिया कॅन बी इम्पार्ट्स द सुअरनेस टू दॅट cheese. Then the water content, or that is called as a fey is removed from that cheese, and due to which it impart the dense texture to that cheese. त्याच्यामुळे त्याला डेन्सपणा आला, घट्टपणा आला. त्याच्यानंतर some enzymes like the renates are added to that. This enzyme renate is removed from the elementary canal of the animal, but that can be used traditionally. So next one is a enzyme protease is used to mix it, and this is a व्हेजिटेरियन चीज. अशा प्रकारे आपण व्हेजिटेरियन चीज तयार केलेलं आहे. हे असं व्यवस्थितपणे हे नावं तरी लक्षात ठेवा. हे एक लक्षात ठेवा, ह्याच्यामध्ये हे नावं तुम्ही व्यवस्थितपणे लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर पुढला पॉईंट आहे जो आपल्याला बघायचा आहे, प्रोबायोटिक्स. पुढचं प्रोडक्शन काय आहे आपलं, प्रोबायोटिक्स कशाला म्हणायचं. नेक्स्ट पॉईंट आहे प्रोबायोटिक्स कशाला म्हणायचं, तुम्हाला राईट शॉर्ट फॉर्म प्रोबायोटिक्स असं विचारतात. प्रोबायोटिक्स म्हणजेच काय किंवा प्रोबायोटिक्सचे युजेस काय आहेत, हे 2 पॉईंट आपल्याला कव्हर करायचे आजच्या या लेक्चर मध्ये. तर चला पाहूया प्रोबायोटिक्स जो आहे तो इट इज अ मेनली मिल्क प्रोडक्ट. हा पहिला सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे की हा सुद्धा एक प्रकारचा मिल्क प्रोडक्ट आहे. फर्स्ट पॉईंट आपण लिहिला
probiotics are mainly milk products in which consist active bacteria म्हणजे याच्यामध्ये हा एक मिल्क प्रोडक्ट आहे, त्या पॉइंटला लक्षात ठेवा. याच्यामध्ये ऍक्टिव्ह बॅक्टेरियाज असतात. असं जर तू विचारलं तुम्हाला ऍक्टिव्ह बॅक्टेरिया असणाऱ्या एखाद्या प्रोडक्टचं नाव लिहा, तर काय आन्सर आहे तुमचं प्रोबायोटिक्स. ज्याच्यामध्ये कसले बॅक्टेरिया असतात? ऍक्टिव्ह म्हणजे जिवंत बॅक्टेरियाज असतात. तर ते बॅक्टेरिया कोणकोणते असतात? लाईक द एक्झाम्पल्स, त्याचे बॅक्टेरियाची नावं लक्षात ठेवा. लॅक्टोबॅसिलस, सेकंड आहे ऍसिडोफिलस, थर्ड वन आहे लॅक्टोबॅसिलस सीझी, थर्ड वन आहे बायफिडोबॅक्टेरियम बायफिडम. थोडीशी नावं किचकट आहेत, पण एक आपण 4-5 वेळा जर ही नावं लिहून काढली तर तुम्हाला सहज पाठ होतील. किंवा तुम्ही ह्याचे शॉर्ट फॉर्म लक्षात ठेवा. जसं मग मी तुम्हाला सांगितले एस वरून स्ट्रेप्टोकोकस, टी वरून थर्मोफिलस. एसटी आपण दररोजच्या आयुष्यामध्ये बघतोय आपण. एसटी मध्ये बसलेलो आहोत, ग्रामीण भागामध्ये एसटी असतं. तर त्याच्यावरून आपण ह्याचे शॉर्ट फॉर्म सुद्धा लक्षात ठेवू शकता. लॅक्टोबॅसिलस, ऍसिडोफिलस, लॅक्टोबॅसिलस सीझी, बायफिडोबॅक्टेरियम, बायफिडम. हे एक्झाम्पल तुम्हाला लक्षात ठेवावे लागणार आहे. कधी कधी विचारतात, राईट द नेम ऑफ द बॅक्टेरियाज, ऍक्टिव्ह बॅक्टेरिया प्रेझेंट इन द प्रोबायोटिक्स. त्याची नावं मग तुम्हाला लिहावी लागतात. आन्सर आहे लॅक्टोबॅसिलस, ऍसिडोफिलस, लॅक्टोबॅसिलस सीझी आणि बायफिडोबॅक्टेरियम, बायफिडम. ही नावं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर याचं काय काम आहे बघा. दिस बॅक्टेरिया, सेकंड पॉइंट, दिस बॅक्टेरिया maintain the balance of intestinal microorganisms. ओके, याचं काय काम आहे ह्या बॅक्टेरियाचं? तर आपल्या पोटातले जे बॅक्टेरियाज आहेत, इंटेस्टाइनल मायक्रोऑर्गॅनिझम्स आहेत, त्याचं बॅलन्स ठेवायचं. मग बॅलन्स ठेवण्यासाठी कोणते बॅक्टेरिया आहेत? तर त्याच्यामध्ये दॅट इज काय होतं, इन्क्रीज द population of bacteria useful for digestion साठी मदत करणाऱ्या बॅक्टेरियाचं पॉप्युलेशन काय करायचं? इन्क्रीज करायचं. बॅलन्स ठेवायचं म्हणजेच काय करायचं? जे फायद्याचे आहेत त्याचं पॉप्युलेशन इन्क्रीज करायचं, आणि जे तोट्याचे आहेत त्याला काय करायचं? डिक्रीज. म्हणजे इन्क्रीज द पॉप्युलेशन ऑफ बॅक्टेरिया युजफुल फॉर द डायजेशन अँड decrease the population of harmful bacteria like Clostridium. हा क्लोस्ट्रिडियम नावाचा बॅक्टेरिया आपण गेल्या वर्षी पाहिलेला आहे. तो क्लोस्ट्रिडियम नावाचा बॅक्टेरिया स्पॉइल द पोटॅटो करी, जे भाज्या असतात, भाज्यामध्ये शिळ्या खराब फेकून देणाऱ्या जी भाज्या असतो, आपण आज संध्याकाळी जर भाजी दुसऱ्या दिवशी बघितलं तर आपल्याला त्याला असा फेस आल्यासारखा दिसतो. तर तो फेस जो असतो की टॉम्बोस्पोना जो असतो, कुणामुळे तयार झालेला असतो? त्याच्यामध्ये कुठले बॅक्टेरिया असतात? क्लोस्ट्रिडियम, जे हार्मफुल बॅक्टेरिया आहेत. लक्षात ठेवा, स्पॉइल द पोटॅटो करी मध्ये कुठला बॅक्टेरिया असतो? क्लोस्ट्रिडियम. म्हणून हे हार्मफुल बॅक्टेरियाचं पॉप्युलेशन काय करायचं? डिक्रीज करायचं. हा दुसरा पॉईंट झाला. तिसरा पॉईंट, प्रोबायोटिक्स is used in treatment of diarrhea. लक्षात, याचा वापर कुठे करतो आपण? डायरियामध्ये. ट्रीटमेंट ऑफ डायरिया, जुलाब झाल्यानंतर डॉक्टर जे आपल्याला प्रिस्क्रिप्शन देतात त्याच्यामध्ये प्रोबायोटिक्स हे मेनली इन्क्लूड करतात. त्याच्यामुळं इट इज युज्ड इन ट्रीटमेंट ऑफ डायरिया. Also it is used in treatment, used in poultry. त्याचबरोबर याचा वापर पोल्ट्रीमध्ये सुद्धा करतात. कशामध्ये?
पोल्ट्रीमध्ये जे चिकन्स असतात, छोटे छोटे पिल्ले असतात कोंबड्यांची, ते त्यांचं आजार पडल्यानंतर मरू नयेत म्हणून त्याच्यामध्ये पोल्ट्रीमध्ये सुद्धा प्रोबायोटिक्सचा वापर करतात. अशा प्रकारे हे 3 पॉईंट्स तुम्हाला कव्हर करायचे आहेत. प्रोबायोटिक्सचे कोणकोणत्या फॉर्म्समध्ये असतं, कोणते प्रोडक्ट्स आपण प्रोबायोटिक्सचे वापरतो, जेलीज वापरतो, त्याच्यानंतर जॅम्स, पिकल्स, हे असे प्रोडक्ट्स आपण प्रोबायोटिक्सचे तयार करत आहोत आणि त्याचा वापर आपल्या डेली लाईफमध्ये करतो आहोत. हे 3 पॉईंट लक्षात ठेवा. परत एकदा, प्रोबायोटिक्स आर द मेनली मिल्क प्रोडक्ट इन विच कन्सिस्ट द ऍक्टिव्ह बॅक्टेरिया लाईक द लॅक्टोबॅसिलस ऍसिडोफिलस, लॅक्टोबॅसिलस सेझी, बायफिडोबॅक्टेरियम, बायफिडम. ही नावं तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत कारण की ह्याच्यावरती प्रश्न पडू शकतो. त्याच्यानंतर दिस बॅक्टेरिया मेंटेन द बॅलन्स इन इंटेस्टायनल मायक्रोऑर्गॅनिझम, मीन्स इन्क्रीज द पॉप्युलेशन ऑफ बॅक्टेरिया युजफुल फॉर द डायजेशन. जे डायजेशनसाठी मदत करतात त्यांचं पॉप्युलेशन इन्क्रीज करायचं अँड डिक्रीज द पॉप्युलेशन ऑफ हार्मफुल बॅक्टेरिया. हार्मफुल बॅक्टेरियाचं पॉप्युलेशन काय करायचं, डिक्रीज करायचं, म्हणजेच क्लोस्ट्रिडियमचं लेवल काय करायची, कमी करायची. तिसरं, द प्रोबायोटिक्स इज युज्ड इन ट्रीटमेंट ऑफ डायरिया. जुलाब झाल्यानंतर आपण डॉक्टर आपल्या प्रिस्क्रिप्शनमध्ये प्रोबायोटिक्स इन्क्लूड करतात म्हणून डायरियासाठी वापरतात. इट इज युज्ड इन पोल्ट्रीमध्ये सुद्धा याचा वापर करतात. अशा प्रकारे आज आपण तुमचे 2 पॉईंट्स कव्हर केलेले आहेत. हे दोन्ही पॉईंट परीक्षेसाठी महत्त्वाचे आहेत. हा तर पॉईंट खूप महत्त्वाचा आहे, याच्यावर तुम्हाला प्रश्न पडू शकतो. कधी कधी त्या ठिकाणी तुम्हाला असे डायग्राम देतात, ते आहे बघा एक डायग्राम, त्याच्यामध्ये असे बॅक्टेरिया दिसतात, एक निळ्या रंगाचं तुमच्या पुस्तकामध्ये प्रोबायोटिक्सच्या बाजूला हे अशी डायग्राम आहे. कधी कधी तुम्हाला देतील हे अशी डायग्राम देतात, आयडेंटिफाय दिस, हे चित्र कशाचं आहे, तर ते कशाचं चित्र आहे